नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. तर लाडक्या बहिणींना मेचा हप्ता जमा होण्यास उशीर होण्याचे कारण म्हणजेच यासाठी मे महिन्यासाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे लाडक्या बहिणींना त्यांचा मे महिन्याचा हप्ता हा थकलेला होता. परंतु आता त्यांचा मे महिन्याचा हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो. कारण आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निधी वितरित करण्याबाबतचा जी-आर या ठिकाणी 28 मे 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेला आहे. तर जाणून घेऊया जी-आर काय आहे. तर यामध्ये सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एका अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्याच्या थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर दरमहा 1500 ही रक्कम देण्यात येते. अशा प्रकारचा जी-आर आहे. तर यामध्ये तुम्हाला उद्दिष्टाकडे करण्यात आलेल्या 28,290 कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून 2,511 कोटी म्हणजे 2,511 कोटी इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा होणार आहे. तर शासन निर्णय जाणून घेऊया. सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मागणी 1 लेखाशीर्ष 2235 अनुदान सहाय्यक अनुदान उद्दिष्टाखाली सर्वसाधारण घटकांसाठी 28,290 कोटी इतका अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे. सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून 2,984 कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर अनुदान हे सशस्त्र अनुदान आहे. सदर योजनेखाली खर्चातील उपसचिव, महिला व बाल विकास मंत्रालय मुंबई हे नियंत्रण अधिकारी तसेच कक्ष अधिकारी, महिला व बाल विकास मंत्रालय मुंबई हे आहरण व संवितरण अधिकारी राहतील. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा जी-आर आहे. तर आता लवकरच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील. तर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.